नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा बोजा भारतासारख्या विकसनशील देशांवर टाकणं नैतिकदृष्ट्या अयोग्य, पंतप्रधानांचा विकसित राष्ट्रांना इशारा. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून लोकसभेत खडाजंगी, गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय. देशात असहिष्णुता वाढत असल्याचा दावा करत त्याला आळा घालण्यासाठी पावलं उचलण्याचं विरोधकांचं राज्यसभेत आवाहन. पुढच्या नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्ही निगराणीखाली येणार, यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. येत्या 26 जानेवारीपर्यंत सेवा हमी कायद्यातल्या 200 सेवा ऑनलाईन करणार मुख्यमंत्री. आणि शेतकरी प्रश्नासह विविध मुद्द्यांवर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर इथं येत्या 8 तारखेला काँग्रेस मोर्चा काढणार. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा बोजा भारतासारख्या विकसनशील देशांवर टाकल्यास ते नैतिकदृष्ट्या अयोग्य ठरेल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित राष्ट्रांना दिला आहे. अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कार्बन उत्सर्जनाचा अधिकार गरीब राष्ट्रांना आहे असं मत पंतप्रधानांनी फायनान्शियल टाइम्समध्ये व्यक्त केलं आहे. हवामान बदलाविषयीच्या लढ्यात विकसित राष्ट्रांनी जास्त जबाबदारीचं ओझं घ्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. जागतिक तापमान वाढ 2 डिग्री सेल्सिअसपर्यंत रोखण्यासाठी सर्व राष्ट्रांनी समान जबाबदारी स्वीकारावी असा आग्रह अमेरिकेच्या नेतृत्वाखाली विकसित राष्ट्रांनी धरला आहे. या संदर्भातल्या जागतिक करारातला हा मोठा अडथळा मानला जात आहे. हवामान बदल विषयक जागतिक परिषदेला आज पॅरिस इथं सुरुवात झाली. प्रदूषणकारक वायू उत्सर्जन कमी करून जागतिक तापमान वाढ 2 अंश सेल्सिअसपर्यंत रोखून ठेवण्यासाठी कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असणारा जागतिक करार करण्याचं या परिषदेचं उद्दिष्ट आहे. 12 दिवस चालणाऱ्या या परिषदेत 196 देश सहभागी होत आहेत. हवामान बदल हे जागतिक आव्हान असल्याचं सांगून या संदर्भात तातडीनं कृती करायची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पर्यावरण रक्षणासाठी भारताची कटिबद्धता दर्शवणाऱ्या दालनाचं उद्घाटन केल्यानंतर ते पॅरिसमध्ये बोलत होते. लोकसभेत आज असहिष्णुतेच्या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी झाली. गदारोळामुळे सदनाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आला. माकपचे महम्मद सलीम यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यावरती आरोप केला. त्यांच्या वक्तव्याला जोरदार आक्षेप घेत आपण असं वक्तव्य केला नसल्याचा खुलासा गृहमंत्र्यांनी केला. सलीम यांनी केलेल्या आरोपामुळे आपण व्यथित झालो असून त्यांनी माफी मागावी असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं. वादग्रस्त भूसंपादन विधेयकासंदर्भात नेमण्यात आलेल्या संसदेच्या संयुक्त समितीची मुदत लोकसभेनं हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाढवली, मात्र विरोधकांनी त्याला जोरदार विरोध दर्शवला. मुदतवाढीमुळे या विधेयकासंदर्भातला निर्णय संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत लांबणीवर पडणार असल्याचं मत व्यक्त होत आहे. देशात असहिष्णुता वाढत असल्याचा दावा करत त्याला आळा घालण्यासाठी सरकारनं पावलं उचलावीत असं आवाहन विरोधकांनी राज्यसभेत केलं. देशातल्या सर्व नागरिकांना समान वागणूक देण्यात यावी, धर्मावरून कोणालाही लक्ष्य केलं जाऊ नये याची खातरजमा सरकारनं करावी असा मुद्दा मांडत राज्यघटनेप्रती बांधिलकी या विषयावरच्या चर्चेदरम्यान बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनी सरकारला लक्ष्य केलं. मुंबई शहराला स्मार्ट सिटीबरोबरच सुरक्षित शहर बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 2016च्या 26 नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दक्षिण मुंबईतल्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणी बसवण्यात येणाऱ्या 1381 सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांना पायबंद घालून तातडीनं तपास होण्यासाठी सीसीटीव्हीची मदत होणार असल्यानं पोलिसांची कार्यक्षमता आणि पारदर्शकता वाढायला मदत होणार आहे. कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करून जनतेला अधिकाधिक सेवा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्हीचं भक्कम जाळं उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सेवा हमी कायद्यातल्या 200 सेवा येत्या 26 जानेवारीपर्यंत ऑनलाईन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ई इंडिया महाराष्ट्र परिषदेचं उद्घाटन करताना ते आज मुंबईत बोलत होते. स्मार्ट सिटीसाठी डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट हेल्थ आणि स्मार्ट प्रशासन या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेत होणाऱ्या चर्चेतून येणाऱ्या सूचनांचा समावेश ई-गव्हर्नन्स राबवताना केला जाईल। डिजिटल क्रांतीमुळे नागरिकांचं जीवनमान बदलायला मदत झाली आहे। सेवा हमी विधेयकाच्या माध्यमातून सर्व सेवा ई-पोर्टलद्वारे देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले। स्मार्ट शहरांबरोबर स्मार्ट गावंही विकसित होणं आवश्यक आहे असं सांगून राज्यातली 50 गावं स्मार्ट होण्यासाठी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे। या गावांमध्ये शिक्षण, आरोग्य या सुविधांवर भर देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी संजीवनी आणि पाणी संजीवनी योजनांतर्गत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वीज देयकाची 50% थकबाकी माफ करण्यात येणार असून उरलेली थकबाकी 10 हप्त्यांमध्ये भरता येणार असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। बीडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। बीड जिल्ह्यातल्या परळी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। हा प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी नांदेड इथलं सांडपाणी वापरण्यात येईल, त्यामुळे 2 संच चालवले जातील। तसंच परळीजवळच्या नागापूर धरणाच्या पाण्यावर 1 संच चालवला जाणार असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासह इतर महत्त्वाच्या समस्यांबाबत विधिमंडळाच्या नागपूर इथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात येत्या 8 तारखेला काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। डाळ भाववाढ, अवकाळी पाऊस, जनावरांचा चारा, पाणी प्रश्न, कापसाला योग्य हमीभाव हे मुद्दे लावून धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत पोहोचली नसल्याचा आरोपही चव्हाण यांनी यावेळी केला। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचं सांगत अद्याप कोणत्याच नावांची निश्चिती झाली नसल्याची माहितीही चव्हाण यांनी यावेळी दिली। मराठवाड्याला पाणी देण्यासाठी नाशिककरांनी विरोध करू नये असं आवाहन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी नेते आनंदराज आंबेडकर यांनी केलं आहे। लातूर इथं आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते। नदीजोड प्रकल्पाची अंमलबजावणी झाली असती तर दुष्काळाला सामोरं जावं लागलं नसतं, तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्याही झाल्या नसत्या। कोयनेचं समुद्रात जाणारं पाणी गोदावरीत आणावं यासाठी शासनानं प्रयत्न करावेत असं आवाहनही त्यांनी केलं। पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी पाण्याचं नियोजन केलं नसल्यामुळे मराठवाड्याच्या वाट्याला सातत्यानं दुष्काळ आला। मराठवाड्यातले नेतेही पाणी मिळवण्यात कमी पडल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। सर्वांगानं समृद्ध असलेल्या आपल्या संस्कृतीला विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी तसंच भावी पिढीला त्याचं दर्शन घडवण्यासाठी भारतीय संस्कृतीचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांमध्ये समावेश केला पाहिजे असं प्रतिपादन विख्यात संगणक शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांनी केलं। 20व्या संत श्री ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप प्रसंगी डॉक्टर विजय भटकर बोलत होते। आदरभावाची शिकवण देणाऱ्या आपल्या संस्कृतीचं महात्म्य समजून घेतलं पाहिजे। विषयाचं तत्व समजलं आणि स्वत्वाचा शोध लागला तर सलोख्याची भावना वाढते, कारण निरक्षरता ही आपली समस्या नाही तर अर्धवट ज्ञान मिळवणं ही आपली समस्या आहे असंही डॉक्टर भटकर यांनी सांगितलं। समारोपाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांचा सपत्नीक सत्कारही डॉक्टर भटकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुण्याचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। शिक्षण संस्थांविषयी शासनानं काढलेलं परिपत्रक रद्द करावं या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी शिक्षण बचाव कृती समितीनं आज पुण्यात मोर्चा काढला। विद्यार्थी संख्येच्या आधारे शिक्षकांची संख्या ठरवणं अयोग्य असून यामुळे वाड्यापाड्यांवर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो असं कृती समितीचे निमंत्रक विजय बहादुरे यांनी सांगितलं। कला आणि क्रीडा शिक्षकांना पूर्णपणे वगळण्यासंदर्भातलं परिपत्रक शासनानं मागे घ्यावं। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अहवाल त्वरित मान्य करावा। प्राथमिक शाळांमधल्या लिपिक आणि सेवकांच्या पदांना मान्यता द्यावी अशा मागण्याही समितीनं केल्या आहेत। या मोर्चामध्ये अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते। पुरुषांवरील अन्याय थोपवण्यासाठी स्त्री संरक्षण कायद्याच्या धर्तीवर नवे कायदे निर्माण करावेत असा सूर पुरुष हक्क संरक्षण समितीच्या 18व्या राज्यस्तरीय अधिवेशनात उमटला। कोल्हापूरमध्ये अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विविध वक्त्यांनी पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचत सध्या असलेले कायदे एकतर्फी असल्याचं मत मांडलं। हुंडाबळी प्रतिबंधक कायद्याचा स्त्रियांकडून मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असून किरकोळ कारणास्तव पती, सासू-सासरे, दीर, नणंदा यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो।
छेडछाडी संदर्भातल्या कायद्याचाही स्त्रियांकडून गैरवापर होत आहे, मात्र खोटी फिर्याद करणाऱ्या महिलांवर कोणतीच कारवाई होत नाही असं अधिवेशनात सांगण्यात आलं। पुरुषांवरील अन्याय रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी, स्त्रियांच्या नावावरील मालमत्तेत पुरुषांना हक्क मिळाले पाहिजेत, वैवाहिक दावे तातडीने निकाली काढावेत यासह इतर मागण्या अधिवेशनात करण्यात आल्या। बीडमध्ये आज राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहातल्या महिलांचा जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता। ग्रामविकास तसंच महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे तसंच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे या मेळाव्याला उपस्थित होते। बचत गटातल्या महिलांना मिळणाऱ्या कर्जाचे व्याजदर कमी करून ते बिनव्याजीपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं। येत्या 3 डिसेंबरपासून दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे। यामुळे 75% युवा वर्गाला नोकरीची संधी मिळेल असा विश्वास मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला। तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या भंडारा जिल्ह्यातल्या देव्हाडा या गावानं 2008 सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल एस.पी. पुरोहित यांच्या जामीन अर्जावरच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं राज्यातल्या विशेष मकोका न्यायालयाला आज 2 महिन्यांची मुदतवाढ दिली। मकोका न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला असल्यानं सुनावणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी विनंती अतिरिक्त महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती। मात्र या खटल्याला 7 वर्ष उलटून गेल्यानं विशेष न्यायालयानं जलदगतीनं सुनावणी करावी असंही सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे। गोव्यात गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या 46व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार समारोप आज झाला। या समारोप सोहळ्याला माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी संगीत आणि नृत्याचे बहारदार कार्यक्रम झाले। या चित्रपट महोत्सवात विविध भाषांमधल्या अनेक कलाकृती सादर झाल्या। Doesn't matter what truth we're trying to present in our movies. Страшную правду. आपण पाहतो आहोत या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण। Но она должна быть с любовью. It has to be presented with love. И это я в Индии видел. Это я в Индии видел. And that's what I've seen in India. За любовь. For love. Thank you. Thank you. Nikita Mikhalkov, thank you very much and congratulations, sir. Many congratulations. आणि आता एक नजर हवामानावर। येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे। आणि आता तापमान अंश सेल्सियसमध्ये। मुंबई कमाल 37 किमान 21 अंश सेल्सियस, नागपूर कमाल 32 किमान 16, पुणे 31 आणि 16, औरंगाबाद कमाल 32 किमान 19, नाशिक 32 आणि 17, कोल्हापूर कमाल 32 किमान 19, रत्नागिरी 35 आणि 21, सोलापूर 35 आणि 19 आणि अमरावती कमाल 32 किमान 18 अंश सेल्सियस। शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर। कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा बोजा भारतासारख्या विकसनशील देशांवर टाकणं नैतिकदृष्ट्या अयोग्य, पंतप्रधानांचा विकसित राष्ट्रांना इशारा। असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून लोकसभेत खडाजंगी, गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय। देशात असहिष्णुता वाढत असल्याचा दावा करत त्याला आळा घालण्यासाठी पावलं उचलण्याचं विरोधकांचं राज्यसभेत आवाहन। पुढच्या नोव्हेंबरपूर्वी संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्ही निगराणीखाली येणार, यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। येत्या 26 जानेवारीपर्यंत सेवा हमी कायद्यातल्या 200 सेवा ऑनलाईन करणार मुख्यमंत्री। आणि शेतकरी प्रश्नासह विविध मुद्द्यांवर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर इथं येत्या 8 तारखेला काँग्रेस मोर्चा काढणार। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। संसदेचं हिवाळी अधिवेशन यंदा सर्वच दृष्टीने महत्त्वाचं ठरणार असल्याचं म्हटलं जातं। वस्तू आणि सेवा कर विधेयक असो किंवा असहिष्णुतेच्या मुद्द्यावर चर्चा असो, अधिवेशनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। या निमित्तानं अधिक विवेचन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर यांना आज 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।